आज राज्याचे यशस्वी असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर केला। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किनारपट्टीवरच्या सगळ्यात ज्या मतदारसंघाच्या कोकणातल्या जनतेला आपण महायुतीवर विश्वास ठेवून आमचे लोकप्रतिनिधी निवडून द्या आणि आम्ही कोकणातला मच्छीमारांचा असो किंवा एकंदरीत सागरी पूर्ण किनारपट्टीचा विकास करू असा शब्द आम्ही सगळ्या जणांनी तिकडल्या जनतेला दिला होता आणि म्हणून देऊ तो शब्द पूर्ण करू। जसा तो एका चित्रपटाचा डायलॉग आहे, मैं कमिटमेंट देने के बाद मैं खुद की भी नहीं सुनता, त्या प्रकारे या अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसाय खाते असो, बंदरे खाते असो आणि आमच्या कोकणासाठी या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे अर्थ खातं पण ते सांभाळत आहेत, त्यांनी कोकणासाठी एवढं भरभरून दिलेलं आहे। कोकणाच्या विकासाला खऱ्या अर्थाने त्यांनी चालना दिलेली आहे आणि म्हणून मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून, बंदरे मंत्री म्हणून आणि सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रिमंडळाचं मनापासून आभार मानेन की जे क्रांतिकारी निर्णय आज त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या नागरिकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होईल, एवढे चांगले निर्णय आज घेतलेले आहेत। सुरुवातीला म्हणजे माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याचा गेल्या वर्षापर्यंत बजेट हा 414 कोटी होता, 235 ते 226 कोटीपर्यंत आम्हाला मिळायचे। गेल्या वर्षापर्यंत आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा राज्यस्तरीय एकही योजना नव्हती, म्हणजे पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सोडली तर एकही योजना राज्यस्तरीय या खात्याची नव्हती। आज या अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे या मत्स्य व्यवसाय क्षेत्राला अन्य राज्याच्या तुलनेत, प्रामुख्याने आंध्र, तामिळनाडू या तुलनेमध्ये या क्षेत्राला अग्रेसर करण्याच्या दृष्टिकोनातून एक फार महत्वाचं पाऊल आमच्या राज्य सरकारच्या वतीने उचललं गेलेलं आहे। आता जसं केंद्राची पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आहे तशीच राज्याची आता मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना लागू झालेली आहे। म्हणजे जो फायदा, जे लाभ आपल्याला पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेपर्यंत आतापर्यंत मिळत होते तसेच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लाभ आता मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून राज्याच्या मच्छीमार समाजाला मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। गेल्या वर्षी 414 असलेला आमच्या खात्याचं बजेट हे ह्या वर्षी 1024 कोटीपर्यंत आज नेलेला आहे आणि याचा थेट फायदा राज्याच्या उत्पन्नावर होणार आहे। मत्स्य शेतीमध्ये किंवा मत्स्य उत्पादनामध्ये वाढ हा जसा आंध्रमध्ये, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये त्या राज्याच्या विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, तसाच फायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये मत्स्य उत्पादन वाढल्यामुळे आपल्या राज्याचं दरडोई उत्पन्न आणि राज्याच्या उत्पन्नामध्ये पण निश्चित पद्धतीने वाढ होईल। मत्स्य समाजामध्ये, मच्छीमार समाजामध्ये ना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने हे एक महत्वाचं पाऊल आज या अर्थसंकल्पामध्ये उचललं गेलेलं आहे। त्याचबरोबर जलवाहतुकीच्या संदर्भात म्हणजे मुंबईला जलवाहतुकीने जोडण्याचा जो काही प्रयत्न किंवा जी काही घोषणा आम्ही वारंवार करत आलेलो आहे त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये 6,600 कोटीची तरतूद केलेली आहे। याचा अर्थ एवढा आहे की मुंबई वॉटर मेट्रोचा मार्ग मोकळा झालेला आहे। लवकरच जशी आपण मेट्रो मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत जातो तसंच मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपण मुंबईला जोडण्याचं काम
आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आपण करणार आहोत. त्याचबरोबर मरीन क्लस्टरमुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू सारखे असंख्य राज्य विकसित झालेले आहेत. मरीन क्लस्टरची पण घोषणा या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी इथे केलेली आहे. त्याचबरोबर पालघरमध्ये सातपाटीचं बंदर असो, आमची रेडिओ क्लब जेटी असो, ज्याच्यामुळे नवी मुंबई एअरपोर्टला आपण अवघ्या 16 मिनिटात पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ही रेडिओ क्लब जेटी अतिशय महत्वाची आहे. वाढवणला 12 लाख जे थेट रोजगार मिळणार आहे त्याचं कौशल्य विकासाचा विषय असो, जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये वाव दिलेला आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्गसाठी जी आमची सिंधुरत्न योजना होती त्याला परत एकदा 3 वर्षासाठी त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सिंधुदुर्गाच्या विकासासाठी फार मोठा हातभार त्यामुळे निश्चित पद्धतीने लागणार आहे. एकंदरीत कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या घोषणा आणि निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतलेले आहेत. आता त्या संबंधित खात्याचा मंत्री म्हणून सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे की ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं, शेवटच्या मच्छीमारांपर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर बंदरे खात्याच्या अंतर्गत जे घोषणा झालेल्या आहेत त्याच्या सगळे प्रकल्प टाइम बाउंड म्हणजे वेळेत पूर्ण करणं. उदाहरण आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून मुंबई वॉटर मेट्रोचे 2 मार्ग आम्हाला सुरू करायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम आता यापुढे सुरू करणार आहोत. धन्यवाद. सर, एक प्रश्न आहे. एमटूएमच्या किरकोळ झालेल्या अपघातासंदर्भात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. कालपर्यंत बातम्या आल्या की अपघात झालेला आहे, दुरुस्ती देखील किरकोळ. एक लक्षात घ्या, जेव्हा आम्ही एमटीओएमची ही बोर्ड सुरुवात केलेली, आम्ही पहिल्या दिवसापासून आमची सगळ्यांची हीच भूमिका आहे की सुरक्षेबद्दल आम्ही काही तडजोड करणार नाही. आमचा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ह्याबद्दल अतिशय सतर्क आहे. म्हणून जेव्हा एक किरकोळ अपघाताची बातमी आम्हाला सिंधुदुर्गामध्ये जेव्हा बोट होती तेव्हा कळली, आम्ही संबंधित मालकांना कळवलं. आताही त्याचं रिपेअरचं काम सुरू आहे. रात्रपर्यंत रिपेअरचं काम पूर्ण होईल. आमचे अधिकारी तपासून घेतील, सगळं नीट करतील आणि उद्या संध्याकाळपर्यंत ही बोट परत एकदा कोकणाच्या दिशेने जातील. आमची नैतिक जबाबदारी एवढीच आहे की कुठल्याही पद्धतीने सुरक्षेबद्दल तडजोड करणार नाही. अपघात नेमका कसा झाला आणि तिथे आता छोटीशी बोट कुठली तरी त्याला खरचटली. जलवाहतूक छोटीशी जे रिपेअर करण्याची बोट होती ना ती त्याला खरचटली आणि त्याच्यामुळे तो अपघात झाला. फक्त आम्ही ती तशी बोट तिथून आली ना मुंबईला, पण आम्ही कॉम्प्रोमाइज सेफ्टी बरोबर करणार नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बोट चालू असली तरी झालेला अपघात जे काय छोटीशी जे किरकोळ जी काही हे आहे ते नीट करा आणि उद्या परत एकदा ती बोट सुरू करा. संदीप शिंदे समितीने एकूण 48 लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या सादर केलेल्या आहेत आणि त्यातले एकूण जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन